सावे करम 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 सावे तुला म्हटलं होतं की नाही यावेळी आपण सगळ्यात मोठा हात मारणार आहे. सावे अगं टोटल 3 लाख मिळणार आहे. तुझे 1 लाख माझे 1 लाख आणि या खुळीचे 1 लाख. मदर माऊली कुठे? कुठे आहे मदर माऊली? अगं देवळात गेल्या कीर्तनाला. सावे सावे बस इकडे बस. काय झाले? तिला एकटीला का सोडला? तुम्ही का नाही गेलात सोबत कोणी? अगं सुमी काकू गेल्या बरोबर. सावे आता तुला एवढी चांगली बातमी सांगितली 3 लाख रुपये मिळाल्याची आणि तरी पण तुझा चेहरा पडलेला. काय झालं? साऊ अगं काय झालंय? मामा तुम्हाला हवं तर 2 कानफटात मार, नाहीतर छडीने वळ उठेपर्यंत शिक्षा दे, नाहीतर तू उकळत्या तेलातच मला टाक. पण एकदा तुझा नियम मोड. म्हणजे आपल्याला परत एकदा हात मारावा लागणार आहे. मामा खरंच खूप जेन्युइन आहे रे. हे बघ मी तुला पूर्ण विचार करून सांगतोय, अजून 1.5 महिना आपण हात मारू शकत नाही. घाई घाईने आणि गप्पा गप्पा या दीपमामाने कधी हात मारलेले नाहीत. कशासाठी हवेत पैसे तुला? कशासाठी? अरे मामा खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. कसं सांगू मी तुला? पारसची रिक्षा, ह्याची रिक्षा जप झाली, त्याच्या बहिणीचं लग्न ठरलंय, याला ऍडमिट केलाय, त्याला गावाकडे जायचंय, याला याचे पैसे द्यायचे आहेत. ते बल्लाळू तिथं बसलायच पैसे घ्यायला. मी गावाचा ठेका घेतलेला नाहीये. मी हे करतोय ते माझ्या फॅमिलीसाठी करतो आणि स्वतःसाठी. बघत काय बसलं सांग ना तिला. माहिती एवढी मध्ये मध्ये पचपत असतीस, बोल तिला. अगं मामा काय बोलतो एकदा गप तू, तुला काही माहित नाहीये. मामा बरं त्यांच्यासाठीच राहू दे, निदान माझ्यासाठी तरी. आणि हे बघ, उद्या जरी आपण पकडले गेलो ना, तेव्हा शपथ सांगते तुमचं नाव नाही पुढे येऊ देणार. सगळं आळ माझ्यावर घेईन. डोकं फिरलंय तुझं. अरे मामा माझं फुल अँड फायनल ठरलंय. हा विषय इथंच संपला. ताई स्वामी स्वामी पारस पारस काय त्याने खोलीचा दरवाजा बंद केलाय का? काय त्याने जीवाचं तर काही बरं वाईट नसेल केलं ना?
तर त्याला मावशी. लकी ठेव जरा. बस. काकू 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 पारस ए बघा त्याला काहीच नाही झालंय काकू. बघा तू नीट आहे काकू. पारस का केलंस बाळा? का केलंस असं तू? का केलंस? बघितलंस ना चमके, सगळ्यांच्या मदर माऊलीनं येड्याच असतात. पोटच्या गुळाची किती पण चूक असू दे तरी पदरात घेतात. पदर किती भारी शब्द आहे ना. न काना, न मात्रा, न वेलांटी, न उकार, सरळ सोट शब्द आहे. पण लांबी किती असेल? फार फार तर 1 मीटर. पण अख्खं जग सामावलंय त्यात. कधी उन्हाची सावली होते, तर कधी रुमाल होतो. अगं हे सावे, हे असं मुळू बोलून काय उपयोग नाही. जो कोणाचा आईच्या पदरात घुसून शेंबूड घुसून रडा लागलाय की नाही, त्याला पहिला फैलावर घे. तुझ्यात तर मी. ए मामा, अरे तू कशाला ओरडतोय? मी ओरडली ना त्याला. कशाला म्हणजे? अरे या घरात मोठं कोण आहे? हा, अरे माझ्या एजची काय व्हॅल्यू आहे का नाही तुम्हाला? हा, आहे का नाही? काय नाही. हा काय सावी, बरं झालं तू वेळेवर आली, नाही तर आम्हाला काही सुचलंच नसतं. लकी, तुम्ही या आता सगळेजण. तो हाय शांत आहे, मी बघतो त्याला. हा, आला ते बरं झालं. बरं. काळजी घे. हा, ये आता का मारलीस का? हे त्याच्या आईकडनं. नजर काय खाली करतोस रे? वर बघ. पुन्हा जरासा खूळचटपणा केलास ना पारस, तर अशी दुसरा काही पर्याय दिसतच नव्हता का मला. माझं नशीबच खराब आहे. कुठलंच सुख कधीच कोणाला देऊ शकलो नाहीये मी. नशिबाला काय दोष देतोय? अरे नशीब आपण घडवायचं असतं आपल्या हाताने. आणि तुझं काही डोळे गेलेत का हात पाय तोडलेत? अरे फक्त रिक्षा नेलीये तुझी. नाही ग सावे, नाही सहन होत. नाही सहन होते असं प्रेशर मध्ये जगणं. वाचवलंच मला. पोपड बंद कर, काय नाही तर मी तुझा खून करेन पारस. तुला काय अक्कल आहे की नाही? तुला काय वाटलं तुझ्या अशा जाण्याने हे सगळे प्रॉब्लेम्स काय सुटणार आहेत? ते उलट जास्तीचे बिघडतील. आणि मुळात प्रॉब्लेम काय असतो? मुळात प्रॉब्लेम असणं हा प्रॉब्लेम नसतोय. प्रॉब्लेम हा असतो की प्रॉब्लेमचा आपण जो ढीकभर विनाकारण विचार करतो ना, त्यामुळे प्रॉब्लेम जास्त वाढतो, सुटत नाही. आणि येडे अरे आपण मार्ग काढला असता की. एवढी कसली घाई झाली होती तुला? आणि अरे अरे मी असताना तुला कसलं टेन्शन आहे? लक्षात ठेव पारा, मार्ग असतात ना म्हणून प्रॉब्लेम असतात.
बस मला आता अजून विषय नाही वाढवायचा. चल मामा चमके. साऊ साऊ असला येड्या डोक्याचा आहे रे. एवढं समजावलं, त्याच्यासोबत बँकेत गेले होते, तरी पण एवढं मनाला लावून घेऊ नकोस साऊ. मला नाही वाटत ते परत असं काहीतरी करेल म्हणून. तिची चूक कळल्या त्याला. चूक कळली. चूक कळून काय उपयोग आहे? ते चूक करायला त्याला भाग कोणी पाडलं? गरिबीनं. ही गरिबीच कारणीभूत या सगळ्यासाठी. असं किती रकमेचं कर्ज होतं रे मामा? 2,65,000. अरे अवस्थेतनं पुढच्या कॉलनीत गेलं ना, सगळ्यात स्वस्तातली गाडी येते 2,65,000 मध्ये. फार पैसे नाही येते, पण एवढ्याशा पैशासाठी या पोरांना जीव द्यायचा प्रयत्न केला, पण आपण काहीच नाही करू शकलो. ए सावे, त्या वस्तीत दर एका खोल्यात एक पारस आहे. कुणाकुणाचे डोळे पुसणार आहेस तू? मी तुला हेच समजवायचा प्रयत्न करत होतो की आज पारसला गरज आहे म्हणून, उद्या नारायणला गरज आहे म्हणून, परवा अब्दुलला गरज आहे म्हणून. आपण जे करतोय ना त्यांच्यासाठी करायला गेलो तर तिसऱ्या दिवशी पकडले जाऊ आपण. नाही, बरोबर आहे तुझं. पण जर मी म्हणलं की मदर माऊलीला गरज आहे तर तिला तिला कशाला पैसे पाहिजेत? तुला काय बोलली काय? ए सावे, उगाच इमोशनल ब्लॅकमेल करून मला झासा देऊ नको. डॉक्टरचा फोन आला होता. मग भेटायला बोलवलं होतं मला. अगं सावे, काय ऐकतेस डॉक्टरचं? ते उगाच भेटायला गेलं की नाही, का तर टेस्ट बिस्ट करायला लावतात आणि उगाच पैसे काढतात. ते तिला काय झालेलं नाही, तिला फक्त ते उपास तपासामुळे झाले. मदर माऊलीला ब्रेन ट्यूमर आहे. काय म्हणालीस? ब्रेन ट्यूमर. न्यूज थोडीशी अलार्मिंग. ट्रीटमेंट लगेच सुरू करावी लागेल. मदर माऊली, अगं सावे, बरं झालं तू इथं आली. त्या पारस कळलं का तुला? त्याने स्वतःचा जीव देण्याचा प्रयत्न केलाय. चल, मला त्याला बघायला जायचं. आम्ही तिथेच जाऊन आलो आता. काय अगं असं स्वतःचा जीव देतो म्हणजे काय? मला त्याला बघायला जायचंय. चल. नाही नाही नाही, तो आता झोपलाय. काय झोपलाय? झोपू दे की. त्याला उठवताना अशी 3-4 रट्टे देते मी. अगं तायत, तुझी तब्येत अगोदर बरी नाही. चल तू ऐक. माझ्या तब्येतीला काय? थांब, मी आले. ताय, अगं हळू. हे घे, पाणी पी पाहिले. अरे नुसतं चक्कर आली म्हणून नाव झालं तर तुम्ही मला आजारीच पाडले. काय मरणार आहे का मी? मदर माऊली, अगं कशाला मरायच्या गोष्टी करालीस? ते काय नाही. आजकालच्या पोरांचा मला काही भरोसाच वाटेना झालाय. एवढ्या तेवढ्या गोष्टीवरनं जीव द्यायला उठतात म्हणजे काय? आमच्या काळात एवढी संकट आली, पण कवा इच्छा सुद्धा आला नाही असला माझ्या मनात. सावे, तुझ्या नाही ना असलं डोक्यात काय? अगं नाही ग, ते काय नाही. दीपू,
उद्यापासून हिला चांगली स्थळ बघायला सुरू कर. एखादं चांगलं पोरग बघू आणि हिचं लगीन उरकून टाकू. मला काय माझ्या माघारी खरं दिसना झालंय. सावीचं लगीन बघीन आणि मगच डोळं मिटेल. अगं सावे, काय झालंय रडायला? अगं ते पारसले मनाला लावून घेतले तिने. अरे तू समजावायचं सोडून तूच का रडायला लागलायस? शांत हो. बरं झालं तू आलीस. बघ की यांच्याकडे रडायच लागल्यात. मावशी आता अगं तुला काय झालंय? काय करू बाई या प्रेमाच्या ओझ्यात. बास करा. ज्याच्यावर आयुष्यभर विश्वास नाही ठेवला त्यानं आणलं नाही थोर खेचत. अरे जेव्हापासून ह्या लाईन मध्ये आलोय का नाही त्याच्या वाटेवर यायची हिंमत झाली नाही का. धाडस नाही झालं. काही झालं धाडस. माफ कर देवा. काळजी नको करू तू मामा. तो जो कमरेवर हात ठेवून उभा आहे ना त्याची माया लई थोर आहे. तो थोर आहे ग तर मी चोर आहे. चोर पावे. मी काय जन्मापासून चोर नाही आहे ग. मी पण प्रामाणिक आयुष्य जगायला बघितलं. मुंबईला गेलो होतो हिरो व्हायला. ज्युनियर आर्टिस्टचं काम मिळालं. इमाने इतबारे काम करतो. लोकांनी बघितलं नाही ग. सेटवर कोणीतरी चोरी केली आणि आळ माझ्यावर घातलं. लोकांनी तुडवला. याला माहित नसेल माझं डोकं फिरलो होतं सावे. मी त्या हिरोच्या मेकअप रूम मध्ये जाऊन पहिली चोरी केली. तेव्हापासून कोणाला जुमानलं नाही. सडा फटिंग आयुष्य जगलो. त्या दिवसापर्यंत ज्या दिवशी माझ्या घराचं दार वाजलं. माझी ताई आली होती छोट्या बाळाला घेऊन. तुला घेऊन. तुझ्या दुडू चालण्यानं माझ्या घराला वेगळं वळण लागलं. माझ्या पण घराच्या कट्ट्यावर दूध उत्तू जायला लागलं. माझ्या वळकटीला घडी आली. मला माझी फॅमिली मिळाली. माझी फॅमिली. आणि मी माझ्या फॅमिलीला काय होऊ देणार नाही.
लाख चोऱ्या करायला लागतील साऊ, मी करीन. खरं ऐकलं काय होऊ देणार नाही. माझे सगळे नियम धाब्यावर. आपण तिकीट फाडायचं. सगळ्यांचं तिकीट फाडीन मी. जाऊ सांगशील तशी लेवल करूया. मी सावध पण हेरून ठेवले. मी हाय. तुमच्या या प्लॅन मध्ये मी बी हाय. सावच कोण आहे? लावते ना त्याला. प्लॅन काय आहे?